आवडत्या मालिकेचा शेवट झाला की प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी पोकळी निर्माण होते आणि तसंच काहीसं घडलं आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेबाबत। या मालिकेने काही दिवसापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि या प्रवासाचा शेवट अत्यंत भावुक वातावरणात झाला। सूर्यदादा आणि त्याच्या 4 बहिणी राजश्री, तेजश्री, धनु आणि भाग्या सोबत प्रेमळ पत्नी तळुजा आणि खलनायक डॅडी या सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर एक अक्षरशः राज्य केलं होतं। मालिकेच्या शेवटच्या भागात शेवटी डॅडींना त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळाली आणि सूर्याला मिळाला न्याय। या सुंदर कथेला निरोप देताना कलाकार सुद्धा भावुक झाले। अभिनेत्री कोमल मोरे जिने मालिकेत तेजूची भूमिका साकारली, तिने सोशल मीडियावर एक मन हेलावणारी पोस्ट शेअर केली। त्या पोस्ट मध्ये कोमलने सेटवरील आठवणी शेअर केल्या, सहकलाकारांसोबतचे फोटो, रिकामी झालेली लोकेशन आणि एका व्हिडिओ मध्ये ती भावुक होताना दिसली। ती लिहिते, आता अधिकृतपणे निरोप घेण्याची वेळ आली आहे। तेजूला इतकं प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। तिने गिरीश ओक, नितीश चव्हाण आणि किरण दळवी यांना टॅग करत प्रत्येकाचे आभार मानले आणि नितीशला लिहिलं, तू कायमच माझा लाखात एक दादा राहशील। झी मराठी वाहिनीचेही तिने विशेष आभार मानले आणि चाहत्यांना म्हटलं, तुमच्या पाठिंब्याशिवाय हा प्रवास खास बनला। आता मालिकेचा शेवट झाला असला तरी लाखात एक आमचा दादा ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील। दरम्यान आता या मालिकेतील कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मंडळी, तुम्हाला ही मालिका किती आवडली आणि कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच मराठी मालिकांवरील ताज्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।